तुम्ही कल्पना करा, तुमच्या भोवती काही असं घडतंय जे कुणालाही विश्वास बसणार नाही. एक शिक्षक जो मुलांना शिकवायला हवा होता त्याच्यावर खळबळजनक आरोप झाले आहेत. हिंगोलीतील एका शाळेत जे काही घडलं त्याने गावात एकच धुमाकूळ उडाला आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतील विद्यार्थिनींची चुकीची आणि धक्कादायक अशी वागणूक केली, तसंच धमकावलं की कोणाला सांगितलं तर तुझ्या आईवडिलांचा जीव घेईन. ही चाळ नेमकी कशी सुरू झाली, कोणत्या पद्धतीने ही घटना उघडकीस आली आणि काय आहे त्या मुलींचे धैर्य, याचा तपशील तुम्हाला पुढील कथेमध्ये कळेल. आणि ह्याच वेळी कोल्हापुरात शेतकरी दूध उत्पादनावर कमी दर देण्याच्या विरोधात मैदानात उतरले, ज्यामुळे पोलिसांची संघर्ष झाला. चला तर मग पाहूया या दोन्ही घटनांची सविस्तर कहाणी. निसर्गरम्य हिंगोली जिल्ह्याच्या तोंडापूर नावाच्या एका साध्या शांत गावात ही कहाणी सुरू झाली. गावाच्या मध्यभागी असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे गावाच्या भविष्याचा आधार. सकाळ झाली की शाळेची घंटा वाजायची आणि लहान लहान मुलं बागडत हसत खेळत शाळेच्या दिशेने जायची. तिथे शाळेचे मुख्याध्यापक होते भगवान पंडितराव अवचार. त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा. डोक्यावर शिक्षकी पेशाची टोपी आणि चेहऱ्यावर एका जबाबदार व्यक्तीची गंभीरता. गावातील लोक त्यांच्यावर खूप विश्वास ठेवायचे. मुख्याध्यापक साहेब आहेत, आपल्या मुलांना त्यांच्याच हातात सोकवायचं असा विचार प्रत्येक पालकाच्या मनात असायचा. पण विश्वास ठेवलेल्या याच माणसाने काहीतरी असं भयानक केलं ज्यामुळे फक्त त्या दोन लहान मुलींचंच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांचं मन तुटलं. शाळेत एक छोटीशी स्टोअर रूम होती जिथे जुनी पुस्तके आणि काही वस्तू ठेवलेल्या असायच्या. ती खोली तशी नेहमीच शांत आणि कोणाच्या फारशी ये-जा नसलेली. मुख्याध्यापकांनी याच खोलीचा गैरफायदा घेतला. एप्रिल महिन्याचा काळ होता. परीक्षा जवळ आलेल्या त्यामुळे शाळेत थोडी लगबग होती. एका दिवशी भगवान अवचार यांनी एका लहान विद्यार्थिनीला काहीतरी कामाच्या बहाण्याने त्या स्टोअर रूममध्ये बोलावले. ती मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवून आत गेली. शाळेचे मुख्याध्यापक आहेत, गुरुजी आहेत, म्हणजे चांगलंच काहीतरी सांगतील या विचाराने ती आत गेली. पण आत गेल्यावर जे काही घडले ते त्या निरागस मनाला आयुष्यभर वेदना देणारे होते. मुख्याध्यापकांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीला काही समजेना. तिला खूप भीती वाटली. तिच्या लहानपणीच्या विश्वासाला तडा गेला. ती कशाबशा त्यांच्या तावडीतून सुटली आणि रडत रडत बाहेर आली. या घटनेमुळे ती पूर्णपणे हादरून गेली. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली, पण तिची नजर कुणाशीही जुळत नव्हती. ती खूप घाबरलेली होती, कारण मुख्याध्यापकांनी तिला स्पष्ट धमकावलं होतं की जर तू हे कोणाला सांगितलं तर मी तुला शाळेतून काढून टाकीन आणि तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकीन. एका लहान मुलीसाठी गुरुजींनी दिलेली ही धमकी म्हणजे साक्षात यमराज समोर उभे राहिल्यासारखे होते. त्यामुळे ती बिचारी कोणाला काही बोलली नाही. पोटात भीतीचा एक मोठा गोळा घेऊन ती गप्प राहिली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अगदी याच पद्धतीने काही दिवसांनी 9 एप्रिल रोजी मुख्याध्यापकांनी दुसऱ्या एका विद्यार्थिनीसोबतही तेच अस्वच्छ वर्तन केले. 2 वेगवेगळ्या मुली, 2 वेगवेगळ्या घटना, पण वेदना आणि भीती एकच. दुसऱ्या मुलीने मात्र गप्प न राहण्याचे ठरवले आणि तिच्या स्वतःच्या मनातील भीती आता रागात बदलली होती. तिला वाटले जर आपण नाही बोललो तर हा माणूस आणखी किती मुलींचं आयुष्य खराब करेल. तिने आपल्या जवळच्या मैत्रिणीला हिम्मत करून हळूच कानगोष्टीत सगळं सांगितलं. पहिली मुलगी ही आता थोडी धीर धरून पुढे आली. मग त्या दोघींनी मिळून आपल्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पहिल्यांदा लोकांना विश्वासच बसेना. शिक्षक असं करू शकत नाही, मुख्याध्यापक साहेबांचा विश्वासघात होऊ शकत नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. पण जेव्हा त्या लहान मुलींनी रडून रडून थरथरत्या आवाजात नेमकं काय घडलं हे सांगितलं तेव्हा पालकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांचा संताप अनावर झाला. शाळेच्या आवारात लोकांचा जमाव जमायला लागला. मुख्याध्यापकाला इथे आणून जाब विचारा, या नराधमाला सोडायचं नाही, अशा घोषणा सुरू झाल्या. पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गांठले आणि मुख्याध्यापक भगवान अवचार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच तपास सुरू केला. शाळेत जाऊन मुलींचे जबाब घेतले गेले आणि मुख्याध्यापकाला अटक झाली. एक शिक्षक ज्याने मुलांना ज्ञान आणि सुरक्षेचा धडा द्यायला हवा होता तो आज पोलिसांच्या ताब्यात होता. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील विश्वासाला एक मोठा धक्का बसला. मुलांना शाळेत सुरक्षित वाटायला हवं, पण आता पालकांच्या मनात शाळेबद्दल एक नवी भीती निर्माण झाली आहे. हिंगोलीत जेव्हा लहान मुलींना शाळेत सुरक्षितता मिळाली नाही आणि त्यांना भीतीपोटी गप्प बसायला लागले तेव्हा समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे सगळ्यांच्या लक्षात आलं. अन्याय कितीही मोठा असला तरी त्याविरुद्ध लढणे गरजेचे आहे.